जय महाराष्ट्र. आतापर्यंत आपण रोटेशनल डायनामिक्सचा फर्स्ट लेक्चर बघितला होता. आता आपण त्याचा सेकंड लेक्चर बघणार आहोत. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं होतं तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय आणि त्याचे ऍप्लिकेशन म्हणजे काय तर स्पेअर ऑफ डेथ म्हणजे व्हील ऑफ डेथ किंवा एखादी गाडी ज्यावेळेस हॉरिझॉन्टल सरफेसवर फिरत असते तर त्याच्यावर वेलोसिटी किती लागते म्हणजे तो किंवा व्हेकल ऑन अ बँक रोड या आपण ऍप्लिकेशन त्याचे बघितले होते. आज आपण त्याचा सेकंड लेक्चर घेतो आणि सेकंड लेक्चर मध्ये आपण काही टॉपिक बघणार आहोत. त्याच्यामधला सगळ्यात पहिला टॉपिक म्हणजे आपला कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम तुम्ही बघितला असाल. सिंपल पेंड्युलम तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला 11वीला सुद्धा झाला असेल. कोनिकल पेंड्युलम सुद्धा तुम्हाला 11वीला झाला असेल, तरी तो 12वीला त्याच्यामध्ये काहीतरी अजून गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत आणि त्या आज आपण बघणार. सिंपल पेंड्युलम म्हणजे असा पेंड्युलम ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर थ्रेडला बॉब बांधला जातो, एक वेट बांधला जातो आणि हॉरिझॉन्टली फिरवला जातो. आणि जर त्याचा जो काय लागणारा टाइम तर दरवेळी सारखा असेल तर त्याला आपण युनिफॉर्म सिंपल पेंड्युलम बोलतो. आणि जर त्याचा जो काय लागणारा वेळ आहे तो जर प्रत्येक वेळी बदलत असेल तर तो झाला नॉन युनिफॉर्म सिंपल पेंड्युलम. आज आपण जे काय बघणार तो आहेत कोनिकल पेंड्युलम. आता कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, ज्या वेळेस आपण बॉब काय करतो तर सर्क्युलर पाथ मध्ये फिरवत असतो किंवा सर्क्युलरली त्याला फिरवत असतो तर त्याला आपण बोलतो कोनिकल पेंड्युलम. आता कोनिकल पेंड्युलमची तुम्हाला डायग्राम दिसत असेल. कोनिकल पेंड्युलम मध्ये आपल्याला काय दिसतं तर एक स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगला बनलेला आहे बॉब. जो काय त्या बॉबचा वजन आहे तो कुठे आहे तर खालच्या बाजूला दिसतंय. बघा इथं आपण खालच्या जो काय एमजी आहे तो टुवर्ड डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवलेला आहे. आणि जो काय ताण, आता ताण नाही काय तर टेन्शन त्या स्ट्रिंगवर पडत आहे, बरोबर. मात्र या स्ट्रिंगचा जो काही टेन्शन आहे त्याला कोणतरी बॅलन्स करायला पाहिजे, म्हणून आपण काय घेतो त्या टेन्शनचे दोन कंपोनेंट घेतलेले आहेत. टेन्शनचे दोन आपण डायग्राम मध्ये कंपोनेंट दाखवले. ज्याच्या सोबत अँगल शेअर करतो तो झाला त्याचा त्या कंपोनेंटचा कॉस थिटा आणि ज्याच्या सोबत अँगल शेअर करत नाही तो झाला त्याचा साइन थिटा. म्हणून आपल्याला जो काय अपवर्ड डायरेक्शनला एमजी ला बॅलन्स करताना आपल्याला दिसते काय तर टी नॉट कॉस थिटा आणि जो काय डाऊनवर्ड सेंटर चाललेला आहे तो आहे टी नॉट साइन थिटा. आता तुम्हाला माहित आहे ज्या वेळेस आपण फिजिक्स शिकत असतो जी गोष्ट आपल्याला डायग्राम मध्ये दिसते तीच आपण वर्डिंग मध्ये लिहितो. लेट कन्सिडर, आपण लिहून घ्या, लेट कन्सिडर द कोनिकल पेंड्युलम आपल्याला काय डायग्राम मध्ये दिसतंय तर त्याचा वेट mg बरोबर. अजून आपल्याला गोष्ट दिसते ती म्हणजे त्याच्यावर त्या स्ट्रिंगवर पडणार टेन्शन अँड टेन्शन T ऑन स्ट्रिंग, बरोबर. आता जर तुम्हाला माहिती असेल एखादा फोर्स जो काय करतोय तर आतल्या बाजूला किंवा जर एखादा फोर्स टुवर्ड द सेंटर खेचण्याचं काम करत असेल तर त्याला आपण बोलतो सेंट्रिपिटल फोर्स. मग इथे सेंट्रिपिटल फोर्स लावण्याचं काम कोण करते जर तुम्ही बघितलं असाल तर इथे सेंटरला जात आहे कुठला फोर्स तर टी नॉट साइन थिटा. म्हणजे यावरून मी बोलू शकतो जर तो फोर्स आहे तो टुवर्ड द सेंटर चाललाय म्हणजे तो काम काय कशाचा करते त्या सेंट्रिपिटल फोर्सचा. म्हणजे मी सांगू शकते काय तर द नेसेसरी centripetal force was applied by T naught sin theta, बरोबर. मग T naught sin theta ची व्हॅल्यू किती असणार जर तो सेंट्रिपिटल फोर्स लागण्याचं काम करत आहे. मग जितकी सेंट्रिपिटलची व्हॅल्यू तितकीच T naught sin theta ची व्हॅल्यू म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r. मग आपल्याला T naught sin theta ची व्हॅल्यू किती मिळते mv स्क्वेअर अपॉन r. आणि का ती व्हॅल्यू भेटते तर जो टी नॉट साइन थिटा आहे तो काय करते तर सेंट्रिपिटल फोर्स लावण्याचं काम करतोय. अजून आपल्याला कुठली गोष्ट दिसत असेल तर ती एक दिसते ती mg. इथे जर आपण बघितलं तर mg ला बॅलन्स करण्याचं काम कोण करत आहे तर टी नॉट कॉस थिटा. जर तो त्याला बॅलन्स करण्याचं काम करते म्हणजे मी सांगू शकतो या दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे सिमिलर असणार आहे. मग ड्यू टू mg gets balanced by T naught cos theta, then
एमजीची व्हॅल्यू किती असणार आहे तर टी नॉट कॉस थिटा इतकी. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 1 आणि याला नाव देऊया आपण इक्वेशन नंबर 2. बरोबर. आता आपण काय करूया सिंपली हे कंपोनेंट कशाचं आहे तर टी नॉटचेच आहेत तर आपण सिंपली याला डिवाइड करू शकतो. मग डिवाइड केलं तर बाय डिवाइडिंग इक्वेशन 1 and 2. जर आपण काय केला या पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं बघा mv स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय mg. mv स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असणार आहे तर टी नॉट साइन थिटा आणि mg ची व्हॅल्यू किती असणार आहे तर टी नॉट कॉस थिटा. बरोबर. मग बघा आपण जर कम्पेअर केलं तर एम दोघांना व्हॅल्यू काय राहते तर व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय जी इज इक्वल टू साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. बरोबर. आता हा जो काही जी आहे हा वरती जाऊन काय होईल तर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू साइन अपॉन कॉस आपल्याला काय मिळेल टॅन थिटा. बरोबर. आता पुन्हा आपल्या काढायची काय आहे तर सुरुवातीला वेलोसिटी काढायची आहे. मग वेलोसिटीसाठी आपल्या आरजीची गरज आहे का नाही. आपण काय करूया हा सिंपली डिवाइड आहे इथं जाऊन मल्टिप्लाय होईल. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. आपल्या स्क्वेअर वेलोसिटीचा स्क्वेअर विचारलाय का नाही आपल्याला काय विचारलं तर वेलोसिटी किती असले पाहिजे कोनिकल पेंडुलमची. वेलोसिटी किती असेल तुमची रूट आर जी टॅन थिटा. बरोबर. इथे जाऊन आपण त्याचा वेलोसिटी काढलेली आहे पण हा सम अजून पूर्ण झालेला नाही. याच्यामध्ये काय तर आपण तो कोनिकल पेंडुलम किती च्या स्पीडने सिंपल वेलोसिटी म्हणजे काय झालं तुमची स्पीड किती असणार आहे त्या बॉबची ज्यावेळेस एखादा कोनिकल पेंडुलम फिरत असेल तर ती स्पीड किती असणार आहे रूट आरजी टॅन थिटा इतकी असणार आहे. तर आता आपण बघणार आहोत त्याला त्याच्यासाठी पडणारा आतापर्यंत आपण वेलोसिटी किती म्हणजे एखाद्या कोनिकल पेंडुलमची वेलोसिटी किती असली पाहिजे ते आपण बघितलं होतं. ती किती आपल्याला मिळाली तर व्ही इज इक्वल टू रूट आरजी टॅन थिटा इतकी वेलोसिटी असते. पण आपल्याला काय काढायचं आहे आपला मेन गोल काय आहे तर त्या स्ट्रिंगवर पडणारा टेन्शन किती आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. स्ट्रिंगवर पडणारा टेन्शन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं झाला मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर रिलेशन घ्यायला लागेल. कशाचा रिलेशन तर रिलेशन ऑफ अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटीचा रिलेशन आपल्याला माहिती असला पाहिजे. बाय अँग्युलर वेलोसिटी अँड लिनियर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटीचा रिलेशन काय आहे तर तो आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. बरोबर. रिलेशन काय सांगताय व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आता जर आपण रिलेशन बघितला तर आर ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का नाही. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे तर काढायची आहे पण आपण वेलोसिटीची व्हॅल्यू नुकताच काढली ती व्हॅल्यू काय आहे तर रूट आरजी टॅन थिटा इतके. मग समजा याला आपण दिला नाव इक्वेशन नंबर 3. कशाला तर रिलेशन अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटीच्या रिलेशनला जर आपण नाव दिला इक्वेशन नंबर 3 मग आपण ही जी वेलोसिटीची व्हॅल्यू जी काढली होती ती याच्यामध्ये पुट आउट करू शकतो. तर बघा काय आहे रूट आरजी टॅन थिटा इज इक्वल टू आर ओमेगा. बरोबर. आपल्या काढायची काय आहे तर सध्या अँग्युलर वेलोसिटी कारण की जो काय बॉब आहे किंवा जो काय पेंड्युलम आहे तो एका अँगलने फिरणार आहे. बस सर्क्युलर पाथ मध्ये काय असतं तर ज्यावेळेस एखादी सर्क्युलर पाथ मध्ये फिरते म्हणजे थोड्या थोड्या अँगलनी काय होते ती मूव्ह होत असते. म्हणजे आपल्याला काय काढायचं येतं तर ओमेगाची व्हॅल्यू काढायची आहे. मग ओमेगाची जर व्हॅल्यू काढायची झाली तर काय येईल हा जो काय आर आहे तो आपण खाली डिवाइड केला म्हणजे रूट आरजी टॅन थिटा. हा आर त्याच्यावर काही मार्क नाही पण ज्यावेळेस तो खाली जाईल त्यावेळेस काय होईल तर त्याच्यावर आर स्क्वेअरची साइन चढेल इज इक्वल टू ओमेगा. बरोबर. आर स्क्वेअर ने आर कट झाला आपल्याकडे राहिला काय तर रूट जी टॅन थिटा अपॉन आर इज इक्वल टू ओमेगा. बरोबर. आन्सर मिळाला तो काय तर रूट जी टॅन थिटा अपॉन आर इज इक्वल टू ओमेगा. बरोबर. आता जर टॅन थिटाचा आपण फॉर्म्युला घेतला तर तो काय येतं ऑपोजिट अपॉन ऍडजस्टंट आणि यामध्ये जर आपण ऑपोजिट साइड काय आहे तर ती आहे तुमची आर. बरोबर. आणि ऍडजस्टंट साइड कुठली आहे तर ती झाली तुमची एच. म्हणून यावरनं त्यांच्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला व्हॅल्यू काय भेटते त्यांची आर अपॉन एच. मग जिथं माझ्याकडे टॅन आहे त्याच्या जागेवर मी आर अपॉन एच लिहू शकतो. मग काय येईल आपला रूट जी अपॉन आर इंटू
आर अपॉन एच इज इक्वल टू ओमेगा. बरोबर. आता मी काय करू सिंपली आर मी कट केला, माझ्याकडे राहिला काय तर रूट जी अपॉन एच इज इक्वल टू ओमेगा. बरोबर. आता जर तुम्ही टेन्शनचा फॉर्म्युला 11वीला बघितला असेल तर टेन्शनचा फॉर्म्युला काय, टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, हा तुम्हाला कोनिकल पेंड्युलम मध्ये टेन्शनचा पार्ट 11वीला झालेला आहे आणि तिथं तुम्ही नॉर्मल हा फॉर्म्युला बघितला असेल. काय आहे, टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. बरोबर. आता याच्यामध्ये टी इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू आपण रिसेंटली काढली ती किती आहे, रूट जी अपॉन एच. बरोबर. मग सिंपली हा डिवाइड आहे, वरती जाऊन मल्टिप्लाय, मग काय होईल, टी इज इक्वल टू 2 रूट जी अपॉन एच. बरोबर. आणि त्याच्यानंतर जी आता आपण काय केलं, त्या टीचा जो काय फॉर्म्युला आहे नॉर्मल तो किती आहे, 2 अपॉन ओमेगा आहे. त्याच्यामध्ये काय केलं तर आपण ओमेगाची व्हॅल्यू टाकली ती किती होती, रूट जी अपॉन एच. बरोबर. आणि जर आपण काय करतो ही व्हॅल्यू तिथं जाऊन मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्या टेन्शनची व्हॅल्यू काय भेटते, टी इज इक्वल टू 2 रूट एच बाय जी. बरोबर. आता जो एच त्या मल्टिप्लाय झाला त्याच्यामुळे त्याची जी काय जीच्या जागेवर एच आला आणि एचच्या जागेवर जी. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल एल हा काय, एच हा काय तर नथिंग बट आपण हाईट घेतलेली आहे आणि त्याची हाईट किती आहे तर जो काय हा झाला तुमचा एल इतकी काय असणार आहे त्याची हाईट असणार आहे. सेम आहे. जर लेंथ इतकी ती स्ट्रिंग आहे आणि त्याची हाईट मग किती आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्याचा कंपोनेंट आपण घेतला एल कॉस थिटा इतकी त्याची आपल्याला काय बघायला मिळणार आहे, हाईट बघायला मिळणार आहे. मग एचच्या जागेवर मी एल कॉस थिटा लिहू शकतो. मग काय येईल आन्सर आपला 2 रूट एल कॉस थिटा अपॉन जी. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या थ्रेडला किंवा एखाद्या स्ट्रिंगला एखादा बॉब लागला असेल आणि तो कोनिकल पेंड्युलम सारखा फिरत असेल किंवा जर तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल त्यावेळी त्यावर पडणारा जो काय टेन्शन आहे तो किती असणार आहे, 2 रूट एल कॉस थिटा अपॉन जी. का त्याच्यावर टेन्शन पडणार आहे आणि त्याची वेलॉसिटी जी काय असणार आहे ती किती असणार आहे, रूट आर जी टॅन थिटा. आतापर्यंत जे आपण काय बघत होतो तर ते होते हॉरिझॉन्टल, म्हणजे एखादी वस्तू जर हॉरिझॉन्टली फिरली तर ती किंवा तिथं वेलोसिटी किती असणार ते आपण बघत होतो. आता आपण बघणार आहोत म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे जी गोष्ट आतापर्यंत हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ मध्ये फिरत होती तीच गोष्ट आता व्हर्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार आहे. आणि त्याचा पहिला एक्झाम्पल आपण घेतला तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय तर सिंपली तो एक बॉब घेतलेला आहे, त्याला थ्रेडला मी बांधलेला आहे आणि गोल गोल असा फिरत आहे आणि गोल गोल फिरवत असताना त्याचा बॉब मुलं काय पडणार आहे तर त्या बॉबची काहीतरी वेलोसिटी असणार आहे. बरोबर. तर अप्पर मोस्ट पोझिशनला समजा आपण कन्सिडर करू V1 इतकी वेलोसिटी असणार आहे, लोअर मोस्ट पोझिशनला V2 इतकी त्याची वेलोसिटी असणार आहे. बरोबर. आता ते ज्यावेळेस बॉब गोल गोल फिरत असणार आहे त्याच्यामुळे काय होईल तर त्या स्ट्रिंगवर टेन्शन पडणार आहे. मग अप्पर मोस्ट पोझिशनला किती टेन्शन पडणार आहे किंवा कसं टेन्शन असणार आहे, लोअर मोस्ट पोझिशनला किती टेन्शन असणार आहे ते आपण बघणार. तर आपण पहिला बघितला म्हणजे आपण सध्या बघूया टॉप मोस्ट पोझिशन म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशन. अप्पर मोस्ट पोझिशन मध्ये आपल्याला काय दिसतंय तर पुन्हा आपण वर्डिंग मध्ये लिहूया, लेट कन्सिडर वर्टिकल सर्क्युलर मोशन किंवा वर्टिकल सर्क्युलर पेंड्युलम किंवा बॉब. बरोबर. विथ वेट mg अजून सोबत काय दिसतंय अँड टेन्शन टी. बरोबर. एखादा जो काही सर्क्युलर किंवा ज्यावेळेस आपण एखाद्या बॉबला थ्रेड बांधून व्हर्टिकली फिरवणार आहोत त्यामुळे त्याचा जो काही टेन्शन आहे तो कुठे लागणार आहे, टुवर्ड द सेंटर किंवा ऍट अ डाऊनवर्ड डायरेक्शन. जर तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत अजून जो काही टेन्शन लागतं तो सुद्धा कुठे लागतंय, ऍट अ डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे टुवर्ड द सेंटर. म्हणजे इथं सेंट्रिपिटल फोर्स लावण्याचं काम कोण करते, एमजी तर करत आहे पण त्याच्यासोबत टेन्शन सुद्धा करते. मग the necessary
centripetal force was applied by mg and tension. सेंट्रिपिटल फोर्स कोण लावताय टुवर्ड द डायरेक्शन किंवा टुवर्ड द सेंटर कोण चाललाय mg टू चाललाय, पण इथं टेन्शन सुद्धा लावतंय. मग मी असा बोलू शकते का जे काय सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय तर mv स्क्वेअर अपॉन r. इथं फक्त mg लावते का नाही, इथं कोण लावते तर टेन्शन सुद्धा लावते. मग mg प्लस टेन्शन. मग सेंट्रिपिटल फोर्स लावण्याचं काम कोण करते, mg पण लावते आणि टेन्शन पण लावते. म्हणून हा तुम्हाला आपल्या इक्वेशन नंबर 1 काय मिळालाय, mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू mg प्लस. आता जो काय आपण बघितला सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू किती आहे, mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू तो सेंट्रिपिटल फोर्स लावते कोण, mg पण लावते आणि टेन्शन पण लावते, बरोबर. पण जर तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल किंवा समजा एखादी, आता हा समजा मी चार्जर घेतला, बरोबर. चार्जरची ही पिन म्हणजे झाले तुमचा बॉब आणि ही झाली स्ट्रिंग. आता समजा हा मी चार्जर व्हर्टिकली फिरवते, ज्या वेळेस एखादी वस्तू अप्पर मोस्ट पोझिशनला जाईल, पण त्यामुळे जो काही टेन्शन आहे बघा इथं हा प्रॉपर राहतो का नाही, हा पुन्हा खाली येते का, कारण की इथं ज्या वेळेस एखादी वस्तू अप्पर मोस्ट पोझिशनला जातो त्यावेळेस जो काही पडणारा स्ट्रिंगवर टेन्शन आहे तो किती असणार आहे, तो असणार आहे 0. किती असणार आहे, 0. सो ड्यू टू टेन्शन इज इक्वल टू 0 का, ज्या वेळेस एखादी वस्तू एखादा बॉब अप्पर मोस्ट पोझिशनला असतं त्यामुळे जो काही स्ट्रिंग आहे त्याच्यावर प्रेशर किती पडणार किंवा सॉरी टेन्शन किती पडणार आहे तर 0 इतका पडणार आहे. मग तो फॉर्म्युला mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू mg, टेन्शनची व्हॅल्यू किती असणार 0. मग जो काय आपल्याला फॉर्म्युला मिळाला किंवा सेकंड इक्वेशन मिळालं तो किती मिळणार आहे, mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू mg, बरोबर. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. आता याच्यामधून कुठली व्हॅल्यू काय आहे तर कॉमन आहे, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मास काय दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे मी मास काय करू शकतो रिड्यूस करू शकते. मग माझ्याकडे राहिला काय v स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू g, बरोबर. आणि जो काय वेलोसिटी भेटणार आहे मला, वेलोसिटी किती भेटणार आहे, वेलोसिटी स्क्वेअर rg, आणि जी काय वेलोसिटी असणार आहे ती रूट rg इतकी असणार आहे. म्हणजे ज्या वेळेस एखादी वस्तू सर्क्युलर किंवा आपण बघू व्हर्टिकली सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल त्यावेळेस, आणि ज्यावेळेस ती काय जाणार आहे अप्पर मोस्ट पोझिशनला जाणार आहे, कुठं जाणार आहे अप्पर मोस्ट पोझिशनला, त्यावेळेस त्याची जी काय वेलोसिटी असणार आहे ती किती असणार आहे रूट rg इतकी असणार आहे. आता आपण काय काढला तर त्याची वेलोसिटीची व्हॅल्यू किती निघाली रूट rg इतकी. का ती रूट rg इतकी निघाली, कारण की अप्पर मोस्ट पोझिशनला नेहमी टेन्शन मिनिमम असतात. किती असतात तर मिनिमम. आता आपण सेम बघूया लोअर मोस्ट पोझिशन. आतापर्यंत आपण काय बघत होतो तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि ज्या वेळेस अप्पर मोस्ट पोझिशनला एखादी वस्तू असेल एखादा व्हेकल असेल तर त्याची वेलोसिटी किती असणार, ते किती बघायला मिळेल आपल्याला तर वेलोसिटी रूट rg इतकी आपल्याला बघायला मिळणार आहे, बरोबर. ही झाली कशासाठी तर अप्पर मोस्ट पोझिशनला, आणि त्याचं कारण काय तर वरती अप्पर मोस्ट पोझिशनला एखादी ज्यावेळेस व्हेकल असेल स्ट्रिंग असेल एखादा बॉब असेल, बरोबर, त्यावेळेस टेन्शन किती असणार आहे 0. म्हणून जी काय आपल्याला व्हॅल्यू भेटली ती मिळाली वेलोसिटीची रूट rg इतकी. पण समजा आता एखादी वस्तू आहे जो का आपण बॉब घेतलाय तो इथून खालच्या बाजूला आला म्हणजे लोअर मोस्ट पोझिशनला आला, तर लोअर मोस्ट पोझिशनला त्याची वेलोसिटी किती असणार आहे ते आपण बघणार. फॉर लोअर मोस्ट पोझिशन, आता लोअर मोस्ट पोझिशन आपण एक्सप्लेन करण्यासाठी किंवा डिराइव्ह करण्यासाठी आपण काय घेणार आहोत तर बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ घेणार आहोत. तर बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगते काय तर जी का टोटल एनर्जी आहे ती ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय, इट चेंज इट फॉर्म, बरोबर. म्हणजे जी एनर्जी तयार सुद्धा केली जाऊ शकत नाही आणि तिचा अंत सुद्धा होऊ शकत नाही.
जी काय टोटल एनर्जी असते ती नेहमी काय राहते तर कॉन्स्टंट राहते. आता त्याचाच आपण यूज घेणार बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते तर जी काय कायनेटिक किंवा जी काय टोटल एनर्जी असते, टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. यावरून मी सांगू शकतो काय तर टोटल एनर्जी कशाची पहिले इज इक्वल टू टोटल एनर्जी टू सेकंड, म्हणजे जी का पहिली टोटल एनर्जी असणार आहे आणि सेकंड टोटल एनर्जी असणार, ही दोघांची व्हॅल्यू कशी असणार आहे सारखी असणार आहे. आता जी काय टोटल एनर्जी कशापासून तयार होते तर जी काय एनर्जीचे दोन टाइप्स असतात, एक तर कायनेटिक एनर्जी, एक तर पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. आणि जी काय टोटल एनर्जी असते ती कशी आपण कॅल्क्युलेट करतो तर ज्यावेळेस टोटल कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऍड केली जाते. म्हणजे त्याच्या जागेवर आपण लिहू शकतो कायनेटिक एनर्जी पहिल्याची प्लस पोटेन्शियल एनर्जी पहिल्याची इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी सेकंड याची प्लस पोटेन्शियल एनर्जी सेकंड याची. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर हाफ mv स्क्वेअर पहिल्यासाठी प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय तर mgh पहिल्यासाठी इज इक्वल टू पुन्हा हाफ mv स्क्वेअर सेकंड साठी प्लस mgh सेकंड साठी, बरोबर. आपण काय घेतलंय तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला किंवा कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा काय सांगते तर जी काय टोटल एनर्जी आहे ती नेहमी सारखीच राहणार आहे किंवा कॉन्स्टंट राहणार, ती बदलणार नाही, वाढणार नाही किंवा कमी होणार. त्यावरून आपण काय सांगतो जी काय टोटल एनर्जी पहिल्याची आणि दुसऱ्याची काय आहे सारखी आहे. टोटल एनर्जी किंवा एखादी एनर्जी तयार कशापासून होते कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पासून. मग आपण काय घेतला पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता आपण जिथं कायनेटिक एनर्जी होती तिथं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पुट केला आणि जिथं पोटेन्शियल एनर्जी होती तिथं आपण काय केलंय तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पुट केलेला आहे. आता जर आपण बघितला तर एखादी वस्तू काय गेली तर बॉटम मोस्ट पोझिशनला किंवा लोअर मोस्ट पोझिशनला आहे तर इथे त्याला पोटेन्शियल एनर्जी लावण्याची गरज पडेल का. समजा मी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेलो आणि दुसऱ्या जागेवरून पुन्हा मी तिसऱ्या जागेवर जायला निघालो तर माझी पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे दुसऱ्या जागेवर तर ती असणार आहे 0 इतकी, बरोबर. म्हणून जी काय पोटेन्शियल एनर्जी आहे लोअर मोस्ट पोझिशनला ती किती आहे 0. मग मी सांगू शकतो काय येईल हाफ mv स्क्वेअर प्लस mgh इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. आणि जी काय माझी पोटेन्शियल एनर्जी आलेली आहे ती किती येणार आहे मग 0 इतकी असणार आहे. मग आपल्याला काय मिळतंय हाफ mv स्क्वेअर प्लस mgh इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. पण आता जर तुम्ही हाईट बघितली असेल आपण काय पकडलाय हा एक वर्टिकल सर्क्युलर पाथ पकडलेला आहे आणि जो काय सेंटर पासूनचा जो काय सर्कमफरन्सचा जो काय डिस्टन्स आहे तो किती झाला तुमचा रेडियस. आणि जर इथं काय आहे तर 2 रेडियस आहेत, बरोबर. मग जिथं तुमची हाईट आहे तिथं हाईट नथिंग बट काय आहे तुमच्या रेडियस किंवा हाईट नथिंग बट काय तुमची डायमीटर. आणि डायमीटर कशापासून तयार झाली तर r प्लस r ने तयार झाली म्हणजे r स्क्वेअर ने तयार झाली. मग जिथं तुमची हाईट आहे त्याच्याबरोबर मी r स्क्वेअर लिहू शकतो. काय येईल हाफ mv स्क्वेअर प्लस mg r स्क्वेअर इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर, बरोबर. आता मला काय करायचं सिंपल फॉर्म मध्ये आणायचे. मग सिंपल फॉर्म साठी मी काय करतोय जो का r स्क्वेअरला होता तो इथे जाऊन मल्टिप्लाय करतो. मग हाफ mv स्क्वेअर इज इक्वल टू 2mgr इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर, बरोबर. आता सिंपली मी काय करतो तर या टर्मला म्हणजे जो का माझी इक्वेशन निघून आली ती काय इक्वेशन आहे इक्वेशन नंबर लेट कन्सिडर करूया आपण 1, बरोबर. तिला आपण काय करू सिंपली मल्टिप्लाय बाय 2. आता जी काय आपण इक्वेशन बघितली ती काय होती mv स्क्वेअर प्लस 4mgr इज इक्वल टू mv स्क्वेअर. आणि आपण ऑलरेडी v स्क्वेअर ची व्हॅल्यू काढलेली होती. v स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होती v स्क्वेअर इज इक्वल टू rg इतकी व्हॅल्यू होती. मग मी त्या v स्क्वेअरच्या आहे जो आपल्या इथं v स्क्वेअर दिसतोय मग मी लिहू शकतो तिथं rg ची व्हॅल्यू. मग काय येईल m rg प्लस 4mgr इज इक्वल टू mv स्क्वेअर, बरोबर. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 3.
आता तुम्हाला कॉमन दिसणारी गोष्ट आपण कट करूया. कॉमन काय दिसतंय तुम्हाला? मास काय केला आपण? रिड्यूस करून टाकला. मग आपल्याकडे राहतंय काय? आरजी प्लस 4RG इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. बरोबर? आरजी प्लस 4RG काय आन्सर येणार आहे? 5RG इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आणि जी काय आपली वेलोसिटी येणार आहे ती किती असणार आहे? √5RG. म्हणजे ज्या वेळेस एखादी वस्तू लोअर मोस्ट पोझिशनला असेल त्यावेळेस त्याला वेलोसिटी किती लावावी लागेल? √5RG इतकी वेलोसिटी लावावी लागेल. आणि ही झाली तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बॉटम मोस्ट पोझिशन किंवा लोअर मोस्ट पोझिशनला असतात त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त फोर्स लावायला लागेल टू अचीव्ह दिस वेलोसिटी. बस. आता आपण नेक्स्ट टॉपिक चालू करणार. आपल्या टॉपिकचं नाव आहे स्पेअर ऑफ डेथ, किंवा त्याला म्हणलं जातं, जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येऊ शकतंय, तर गिव्ह द एक्सप्रेशन फॉर द अप्पर लिमिट ऑफ स्पीड फॉर अ व्हेकल ऍट अ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलाय काय? तर अ व्हेकल ऑन अ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. मग त्याच्यासाठी आपल्या डायग्राम काय दिसतंय, तर समजा एक हिली रिजन आहे, एक अशी टेकडी आहे, आणि टेकडीवर समजा मी काय करते तर गाडी चालवत आहे. मग गाडी चालवत असताना तुम्हाला माहिती आहे ना, टेकडीच्या खाली जाताना ती काय आपली गाडीची स्पीड असते ती कशी असतं? मॅक्सिमम असतं. बरोबर? काय असतं तर मॅक्सिमम असतं. मग ती वेलोसिटी नक्की किती असणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार. त्याच्यासाठी जे आता माझी गाडी आहे ती कुठे आहे? हिलच्या वरती आहे. बरोबर? जो काय वेट लागतो गाडीचा तो कुठे लागणार आहे? खालच्या बाजूला लागणार आहे. ऍट डाऊनवर्ड डायरेक्शन. त्या एमजी ला बॅलन्स कोण करते तर नॉर्मल करत आहे. बरोबर? तर पुन्हा आपल्या जी गोष्ट डायग्राम मध्ये दिसते ते आपण लिहून काढूया. लेट कन्सिडर a vehicle at top of convex overbridge बरोबर, with weight mg. एखादी गाडी आहे, कुठं आहे गाडी तर टॉप कॉन्व्हेक्स ब्रिज वर आहे, आणि जो काय वजन आहे तो कुठे लागतंय? खालच्या बाजूला लागत आहे. अजून एक गोष्ट काय तर द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स was provide सेंट्रिपिटल फोर्स हा तुमचा झाला सेंटर कडे कुठला फोर्स चाललाय तर एमजी चाललेला आहे. बरोबर? मग इथं एमजी वर काय करताय? प्रोव्हाइडेड बाय वेट एमजी. म्हणजे इथं एमजी काय करते तर सेंट्रिपिटल फोर्स लावण्याचं काम करते. सेंट्रिपिटल फोर्स एमव्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एमजी. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 1. बरोबर? अजून एक गोष्ट काय दिसते आपल्याला, ते नॉर्मल काय करते तर एमजी ला बॅलन्स करण्याचं काम करते. बघ, एमजी गेट्स बॅलन्स्ड बाय नॉर्मल. बरोबर? आता सिंपली जर आपण बघायला घेतलं तर काय आहे? इक्वेशन नंबर 1 एमव्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एमजी. ह्याच्यामध्ये काय आहे तर एमजी एम काय आहे? मास काय कॉमन आहे, आपण त्याला कट करू शकतो. मग आपल्याकडे राहते काय? व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू जी. यालाच आपण असं लिहू शकतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. बरोबर? जी काय तुमची वेलोसिटी येणार आहे ती किती येणार आहे? √RG इतकी येणार आहे. म्हणजे ज्या वेळेस एखादी व्हेकल कुठं असणार आहे तर ऍट टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज वरच्या बाजूला असणार आहे एखाद्या टेकडीच्या, तर तिची वेलोसिटी कशी बघायला मिळणार आहे? आपल्याला मॅक्सिमम बघायला मिळणार आहे. ती किती असणार आहे? √RG इतकी असणार आहे. आणि यालाच आपण बोलतो द मॅक्सिमम स्पीड for a vehicle at top of convex over bridge.
आज आपण काय काय बघितलं तर सर्वात पहिला आपण बघितला होता तर कोनिकल पेंड्युलम. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर एखादी व्हेकल, एखादा ऑब्जेक्ट अप्पर मोस्ट पोझिशनला असला, लोअर मोस्ट पोझिशनला असला तर त्याची वेलोसिटी किती असणार. आणि आज आपला लास्टचा जो काय टॉपिक होता तो होता स्फिअर ऑफ डेथ. स्फिअर ऑफ डेथ म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू टेकडीवर असते तर त्याची वेलोसिटी किती असणार आहे ते आपण बघितले.